कामच नाही आणले, मेन गोष्ट मीच बाहेर पडली नाही. आणि आज शनिवार होता म्हणून थोडा काम पण जास्ती होता आणि सकाळपासून मी तेच करते, घरातली कामं, देव स्वच्छ करणं. आणि आता 7:15 वाजले, आता मी फ्री झाले आणि एवढी भूक लागली आहे ना की मी बेल मागणे त्याला सांगितली बेल घेऊन या. थोडा आमचा प्लॅन होता बाहेर कुठे जायचं, कसं जायचं, किती खर्च होणार, या सर्व गोष्टीचा नीट विचार करायला लागतं आणि मग प्लॅन करायला लागतं. तेच प्लॅन करत होती मी आणि माझे मिस्टर आणि नेत्रा. 9:30 वाजता किचन आणि ले कंटाळा. आज खरं सांगू मी खूप थकली, खूप म्हणजे खूप थकली. कारण शनिवार म्हटलं ना तर एक्स्ट्रा काम असतात कुठले नाही तर कुठे मध्ये मध्ये काम काढत बसली आणि त्याच्यात खूप लेट झालं सर्व कामाला. आणि देव पण मला स्वच्छ करायचे होते कारण 2 हप्ता झालेला होता देव स्वच्छ केले नव्हते. तर बघा आज देव स्वच्छ करून किती सुंदर दिसतात आहे. तर चला हे मोड आलेले मटकी आहे ते मी दुपारी केले नव्हते, तर आता मला रात्रीचं जेवण करायचं. मेन गोष्ट रात्रीचं जेवण करायला आज मला खूप कंटाळा आलेला होता कारण मी आज खूप थकलेली होती. आज दुपारपासून मी कामच करत होते, त्यामुळे मिस्टरांना बोलली जेवण काय करू, तर ते म्हणत होते डाळ भात भाजी कर करून. पण मी तुटे ह्यांचं ऐकते, तर मी मटकीचं आहे तर मी चला मटकीची आमटी करते. तर मटकी सर्वात पहिला स्वच्छ म्हणजे साफ करून घ्यायला लागते कारण त्याच्यात मटकीचे असे खडेसारखे असतात. आणि त्याच्यानंतर धुवून मी कुकरला शिटी दिली, 2 शिट्या दिल्या आणि त्याच्यानंतर म्हणजे 1 कांदा 1 टॅमॅटो बारीक चिरून घेतलं, कढीपत्ता राई जिऱ्याची फोडणी दिली. भाजलेला वाटप त्या दिवशी मी केलेला होता तो 2 चमचे टाकले, मसाला टाकले आणि त्याच्यात मटकी शिजवलेली होती ती ॲड केली आणि ही झाली मटकीची आमटी. तर मटकीची आमटी केली म्हटलं तर थोडं मला झणझणीत काहीतरी हवं आहे ना म्हणून मी छानपैकी मिरच्या होत्या माझ्याकडे, ही एकच मिरची होती त्याला मी बारीक मस्तपैकी कट करून घेतली. चण्याचा पिठामध्ये मिरची बुडून आणि ही मिरची पण फ्राय करून घेतली. आणि मिरची फ्राय झाल्यानंतर मग चला आता पापड तर पाहिजे म्हणून पापड पण फ्राय करून घेतले. आणि असं कंटाळा करत करत आजचं जेवण असा केलं आहे मी म्हणजे रात्रीचं जेवण. तर चला या जेवायला मग. तर चला आता जेवण झालं आहे आणि वाजले आता 11:15. तर आता आम्ही जेवायला घेतोय. तर चला आता जेवण झाले, भांडीसुद्धा घासून दिली आणि वाजले 12:15. मेन गोष्ट मी बोली चला केला सकाळपासून चालू केलेलं पण मध्येच मी कामं ना तुम्हाला दाखवलेच नाही कारण देव स्वच्छ करायचे व्हिडिओ मी भरपूर वेळा केले. घर पण मी साफसफाई कशी करते आज शनिवारच्या टायमाला दिवसाला ते पण मी तुम्हाला शेअर केले. तर मी बोलली आता तुम्हाला काय दाखवू म्हणून म्हणजे चला संध्याकाळी थोडंफार हाय काम ते दाखवते. आणि खूप थकलेली होती म्हणजे खूप काय बोलूच नाही शकत एवढी की आज मला डीमार्टला जायचं होतं. घरातलं थोडं मोस्टली सामान संपलं आहे बघा माझ्या इथे सर्व हे संपलं आहे. तर ते आणायचं होतं साबण एरियल म्हणजे असं सर्वच लॉयझल बेझल आणून मी ठेवते थोडं हाय. तर मी बोललेली ते पण आज आणायला जाईल, शनिवार होतं. मिस्टर पण आलेले होते 7 वाजता पण मी नंतर त्यांना बोलली मी खूप थकली मी काय आता बाहेर जाणार नाही आणि मला आता आराम पाहिजे त्यामुळे ते पण काय बोलले नाही मग राहून दे. तर चला आता मी काय करते मी हे मध्ये ऑर्डर केलेलं होतं हे चेहऱ्याला लावायचं आहे माझी नाईट क्रीम आहे ही प्युअरचं मी प्रोडक्ट मागवलेला आणि माझं रात्रीचं नाईट आहे म्हणजे मी रात्रीच्या टायमाला लावते हे. आणि हे डोळ्याच्या खाली आपल्या कालं होतं ना त्याच्यासाठी. आणि हा माझा रिअल चेहरा आहे म्हणजे मध्ये मी फिल्टर लावायची थोडा पण आता मी थोडं बंद केलं. मी बोली नाही आता नाही लावायचं आपलं आहे ते रिअलच दाखवायचं काय ते. हे ना हे एक बेस्ट आहे माहिती आहे तुम्हाला. हे मी बोरोलीवर नाही घेतलेलं ते केस बघा कसे असे पुढे येतात ना तर हे असं मी लावते. आणि ना आता गरमीमध्ये ना केसांमध्ये थोडा घाम सुटतो आणि खूप खाज पण येते हे कंटाळा येतं. तर हे मी रात्रीची क्रीम नाईट क्रीम ती लावते. हा प्रोडक्ट घेऊन मला साधारण 1 महिना झाला आहे. अजून 3 महिन्याचा कोर्स असतो वाटतं
आयडिया नाही, मध्ये मध्ये मला मॅसेज पण येतात असं करा आणि तसं करा. मी फक्त वाचते आणि मी नंतर फॉलो करते. पण मला वाटतं आहे थोडं माझ्या चेहऱ्यामध्ये फरक झाला नाही. पहिलं मी HS लाईट क्रीम लावायची आणि त्या क्रीमचं कसं माहिती आहे का, लावलं तर ते लावूनच हे करायचं, म्हणजे लावूनच रोज लावायचं. असं नाही की 2-3 दिवसानंतर तुमचा गॅप पडला तर पुरा चेहऱ्यावर पिंपल यायचे. नंतर मग हे सोडूनच टाकले मी आणि आता हे लाईट क्रीम लावते. एवढंच घ्यायचं इथे आणि हे फक्त असं असं करायचं. मग नाईट क्रीम झाल्या आता लावू, डोळ्याच्या खाली पण लावलं दोन्ही साईडला. हे आता असंच करून झोपायचं आणि खरंच खूप झोप छान लागते हे लावल्यानंतर. इथेच मी माझा ब्लॉग एंड करते. तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असेल तर प्लीज तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय बाय.